Hello my dear students. Now today we are going to study next question. Question number 14 from problem set 2 of geometry. Now see here what is the question. In an isosceles triangle, length of the congruent sides is 13 centimeter and its base is 10 centimeter. First see. Suppose there is one of the triangle and which is isosceles. Isosceles triangles means what? See, this is suppose ABC is one of the given isosceles triangle. These two sides are equal. जर हे आयसोसेलस असेल त्याच्या दोन साइड इक्वल म्हणजे ही आणि ही सपोज इक्वल आहे असं आपण कन्सिडर करू. तर त्यांची किती दिली आहे लेंथ ऑफ द कॉन्ग्रुएंट साइड्स इज 13. बघा ही 13 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 13 सेंटीमीटर दोन्ही साइड्स 13 दिल्या. इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. बघा आता हा बेस दिलाय 10 सेंटीमीटर बेस हा एवढा बीसी. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स ऑपोजिट टू द बेस अँड द सेंट्रॉइड. बघा आता बऱ्याच जणांना क्वेश्चनच कळत नाही, पुढे प्रश्नच उरत नाही सोडवण्याचा. बरोबर आहे. इथे काय दिलंय त्यांनी, त्यांचं म्हणणं या बेसच्या ऑपोजिट असलेला व्हर्टेक्स तो कोणता आहे ए. बघा ना ह्या बेसच्या ऑपोजिट कोण आहे ए व्हर्टेक्स. ह्याच्यातनं निघालेला असं समजा ही मेडियन असेल. बघा इथे सपोज हा एडी इज द मेडियन असं आपण धरू. तर या एडी वर सेंट्रॉइड दिलाय त्यांनी सेंट्रॉइड. आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. बघा जिथे सगळ्या मेडियन एकमेकांना भेटतात तो असतो सेंट्रॉइड. जिथे सगळ्या अल्टिट्यूड भेटतात तो असतो ऑर्थोसेंटर. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर बघा आता इथे काय ही पहिली मेडियन अशी आली इथे हा व्हर्टेक्स आणि हा मिड पॉइंट. मग इथे मिड पॉइंट यांना जोडणारी ही मेडियन. त्यांचं म्हणणं आहे की ही जी मेडियन आहे एडी, लक्षात घ्या बरं का, एडी इज द मेडियन. तर त्या मेडियनवरच काय असणार आहे मग आपला सेंट्रॉइड जी. तर ते विचारताय का आपल्याला फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑपोजिट टू दिस बेस. या बेसच्या ऑपोजिट वाला ह्या बेसच्या समोरचा हा ए इज द व्हर्टेक्स. हा व्हर्टेक्स अँड धिस सेंट्रॉइड यांच्या दोघांमधलं अंतर फाइंड करायचं. एवढं म्हणजे एजी फाइंड करायचं. टू फाइंड एजी. इथे आपण काय करूया, सपोज एबीसी इज अन आयसोसेलस ट्रायंगल असं म्हणू आपण सपोज. किंवा इथे टू फाइंड म्हणूया. काय फाइंड करायचं एकदा समजून घ्या. टू फाइंड काय फाइंड करायचं लेंथ ऑफ एजी. लेंथ ऑफ एजी इज इक्वल्स टू किती, म्हणजे ही लेंथ एजी काढायची. बघा ए पासून जी पर्यंत हे अंतर किती, दिस इज एजी एवढं अंतर आपल्याला फाइंड करायचं. बरोबर आहे एजी तेच लिहिले. आता इथं पहिलं हे सांगा त्याचं सोल्युशन मध्ये. आता सोल्युशन मध्ये आपण पहिलं काय सांगणार एबीसी इज अन आयसोसेलस ट्रायंगल. सपोज ट्रायंगल एबीसी इज an isosceles triangle. हा एबीसी कोणता ट्रायंगल आहे आयसोसेलस ट्रायंगल आहे. मग देअरफॉर एबी आणि एसी इक्वल. देअरफॉर एबी इज इक्वल्स टू एसी. हा एबी आणि एसी इक्वल आणि ते किती आहे 13. दॅट इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. बघा बरं एबीसी हा कोणता ट्रायंगल आहे आयसोसेलस ट्रायंगल इन विच दीज टू साइड्स आर इक्वल. एबी अँड एसी दीज टू साइड्स आर इक्वल. दॅट इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. आफ्टर दॅट सी दिस बेस बीसी अँड बीसी बेस दॅट इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. हा बेस पण किती आहे 10 सेंटीमीटर. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का बघा, जर ही मेडियन असेल मेडियन देन धिस इज मिड पॉइंट, डी इज द मिड पॉइंट. मग एडी इज अ मेडियन देन डी इज द मिड पॉइंट. म्हणजे बीडी काय येईल या बीसीच्या अर्ध. हा मिड पॉइंट म्हटलं हाफ येईल. ही जर टोटल 10 तर ही 5 येईल. कळतंय ही 5 आणि ही 5 येईल. बरोबर आहे की नाही. आता बघा इथे आपण काय सांगणार सेगमेंट एडी इज द मेडियन. सेग एडी इज द मेडियन. बघा सेगमेंट एडी काय आहे मेडियन आहे. लक्षात घ्या सेगमेंट एडी हा एडी काय बघा एडी इज द मेडियन. सेगमेंट एडी इज द मेडियन म्हणजे ही एडी काय आली मेडियन. ओके. आता पुढे बघा जर एडी मेडियन असेल बघा एडी इज द मेडियन देअरफॉर डी इज द मिड पॉइंट. देअरफॉर डी इज द मिड पॉइंट. डी इज द मिड पॉइंट. हा डी काय बनलाय मिड पॉइंट बनलाय. बघा आता डी इज द मिड पॉइंट. जर डी मिड पॉइंट असेल तर बीडी इज इक्वल्स टू बघा देअरफॉर बीडी इज इक्वल्स टू हाफ ऑफ. हा बीडी काय येईल हाफ ऑफ बीसी. हाफ ऑफ बीसी म्हणजे बीसीची अर्धी हाफ ही बीडी ती किती 10च्या हाफ म्हणजेच काय हाफ ऑफ बीसीची व्हॅल्यू किती 10. ही तर 10 दिली ना मग हाफ ऑफ 10. हाफ ऑफ 10 that is 2 1s are 2 5s are that is equals to 5 centimeter.
म्हणजेच आपल्याला काय मिळाली, बीडी मिळाली 5 सेंटीमीटर. आता किती सिंपल आहे बघा. तुम्हाला हे अगोदरच सांगितलंय मी, ज्या ट्रायंगल मध्ये मीडियन येते तिथे आपण कशाचा विचार करायचा, करेक्ट, अपोलोनियस थेरम. इथे सुद्धा अपोलोनियस वापरू शकतो आपण. बघा इथून मीडियन गेली म्हणजे ह्या दोन साइड म्हणजे बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BD घ्या किंवा DC घ्या, BD स्क्वेअर, ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर. कळलं का? इथे म्हणा बाय अपोलोनियस थेरम, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. आता अपोलोनियस थेरम काय सांगतो बघा. अपोलोनियस थेरम नुसार AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, मग काय येईल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू, बघा बरं, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ AD स्क्वेअर ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर. 2 टाइम्स AD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AD स्क्वेअर झाला, आता ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर. लक्षात घ्या, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर अपोलोनियस सांगतो इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ AD स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर. ओके, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. AB स्क्वेअर किती, AB आहे 13, म्हणजेच देअरफॉर 13 चा स्क्वेअर प्लस नंतर AC स्क्वेअर, AC किती आहे 13, मग इथे 13 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू, बघा पुढे ट्वाइस ऑफ AD स्क्वेअर ट्वाइस ऑफ AD माहित नाही तसंच ठेवा, ट्वाइस ऑफ AD स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AD स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर. बट व्हॉट इज BD, ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर. BD किती आली 5, मग 5 चा स्क्वेअर, हे काय BD आपण फाइंड केली, ते BD इक्वल्स टू 5. मग इथे ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर म्हणजे 5 चा BD 5 त्याचा स्क्वेअर. आता बघा 13 चा स्क्वेअर किती झाला 169 प्लस 13 चा स्क्वेअर 169 इज इक्वल्स टू 2 इंटू AD स्क्वेअर प्लस 2 इंटू इथे बघा 5 चा स्क्वेअर 25. आता सगळ्यांमधून 2 कॉमन, इथे पण ह्याचं काय येईल बघा 2 टाइम्स, हा 169 प्लस 1 म्हणजे 2 वेळेस, 2 टाइम्स 169 2 टाइम्स 169 ह्या दोघांमधला हा 2 वेळेस म्हणून 2 इंटू एकदा लिहिलं असं ट्वाइस ऑफ दिस, एकच येतं. ह्यांचा बेरीज करा किंवा ह्याला तर 2 ने मल्टिप्लाय करा. आता इथे बघा ह्या दोघांमधून 2 कॉमन घ्या, मग 2 जर कॉमन घेतला तर काय येईल AD स्क्वेअर प्लस, बघा 2 कॉमन घेतला मग इथे AD स्क्वेअर उरला प्लस 2 बाहेर आला म्हणजे इथे 25. आता बघा ह्या 2 सोबत हा 2 कॅन्सल झाला, इकडे आला तर डिवाइड करेल, 2 कॅन्सल, मग इथे उरलं 169. आता ह्या 125 इकडे आला म्हणजे देअरफॉर 169 हा आणि इकडचा 25 इकडे आला -25, हा इकडे आला मायनस झाला इज इक्वल्स टू, इथे बघा AD चा स्क्वेअर, देअरफॉर AD स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे सर इज इक्वल्स टू काय, ह्याच्यात ह्याला मायनस करा तर इथे उरतो 144, म्हणजेच देअरफॉर AD किती आला, मग AD इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. बघा बरं AD सापडते का कुठे, हे काय AD इज इक्वल्स टू, ही AD म्हणजे मीडियनची व्हॅल्यू मिळाली, AD इक्वल्स टू 12. आता ही मीडियन आपल्याला AG पाहिजे, मग इथे असं सांगायचं बाय सेंट्रॉइड प्रॉपर्टी. बघा बरं का, सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय सांगते बघा, बाय सेंट्रॉइड प्रॉपर्टी. मग सेंट्रॉइड प्रॉपर्टी काय सांगते, हा 2 असतो आणि हा 1 असतो, दॅट मीन्स धिस सेंट्रॉइड G डिव्हाइड्स द मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजेच बघा हा G जो आहे G, धिस डिव्हाइड्स टू धिस मीडियन, या मीडियनला तो काय करतो, डिव्हाइड करतो, कोणत्या रेशोमध्ये 2:1. हे 2 आणि हे 1 दोनास 1 असा भाग करतो त्याचे. म्हणजे जर आपल्याला AG काढायचं असेल एवढं AG, म्हणजे हा 2/3 ऑफ AG जो आहे बघा AG, मग ही AG किती आहे, तर या पूर्ण AD ची, बघा बरं का ही पूर्ण AD आहे, या AD ची ही किती आहे तर 2/3 टाइम्स आहे. म्हणजेच काय 2/3 चा मिनिंग कळतो काय बाळांनो, 2/3 ऑफ AD म्हणजे या AD ची 2/3 टाइम्स. म्हणजेच काय, म्हणजे असं त्यांना म्हणायचं की 3 भागापैकी 2 भाग, 3 पैकी 2 भाग, म्हणजे बघा हे 3 भाग आहेत, इथे 1 2 हे 2 भाग आणि हे मी आता सांगितलं ना 2:1, म्हणजे हे 2 आणि हे 1 मग 2:1. म्हणजेच हे 2 जे आहे म्हणजे 1 इथे 1 + 1 हे झाले 2 आणि +1 3, हे टोटल 3, हे टोटल किती 3 म्हणजे खाली घेतला 3, त्याच्यापैकी किती भाग आहेत 2, मग 3 पैकी 2 भाग असं. जर आपल्याला DG काढायचं असतं DG, मग कसं काढणार बरं DG, म्हणजे बघा हे DG हे काढताना हा एकच भाग आहे ना, मग ह्या 3 पैकी 1 भाग, म्हणजेच कसं 1 इथे वर आला असतं 1 आणि अपॉन खाली 3, म्हणजे 3 पैकी 1 भाग, म्हणजे तो आला असता DG. तर आपल्याला काय काढायचं AG, AG कसं आहे ह्या 3 भागांपैकी 2 भाग, म्हणजे बघा 3 पैकी 2 भाग AD चे, या AD च्या 3 भागांपैकी 2 भाग जे आहेत ते कोण आहे AG आहे. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा.
2/3 इंटू एडी, 2/3 इंटू एडी किती आहे 12, इथे 12, 3 1 जा 3 4 जा 12, देअरफॉर AG इज इक्वल्स टू बघा हे 2 इंटू 4, 2 4 जा 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, हे झालं AG. कळलं का काय केलं एकदा बघा, खूप सिंपल आहे. ही आणि ही साईड दिली, हा आयसोसेलेस ट्रायंगल दिला म्हणजे ही 13 तर ही 13, हा बेस दिलाय आणि आपल्याला हे विचारलं हे AG. सगळ्यात पहिलं काय करणार आपण, आपल्याला हे माहिती आहे जर मीडियन असेल त्या ट्रायंगल मध्ये तो कोण असतो, अपोर्नियस वापरायचा असतो तिथे, बरोबर आहे. मग अपोर्नियसने काय येईल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, हे माहिती आहे आपल्याला, ट्वाइस ऑफ AD स्क्वेअर ट्वाइस ऑफ BD स्क्वेअर, तेच इथे लिहिलंय. त्यातला आता AB माहिती आहे, AC माहिती आहे, टाकून द्या ह्या व्हॅल्यू, ट्वाइस ऑफ AD काढायची आपल्याला, AD तशीच ठेवा आणि प्लस ट्वाइस ऑफ BD म्हणजे ह्या BC ची अर्धी, ही जर 10 तर ही 5, म्हणजे इथे म्हणजे 1 2 3 ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण टाकून दिल्या. त्याच्यातून आपल्याला काय मिळाला, AD मिळाला, AD 12, म्हणजे ही टोटल एवढी AD मिळाली. पण आपल्याला AG पाहिजे, AG म्हणजे हे दोन भाग आहेत, तिनापैकी दोन भाग म्हणजे 2/3, तिनापैकी दोन भाग म्हणजे 2/3 ऑफ AD. या AD चे 3 भाग आहेत, हे 3 पैकी 2 भाग म्हणजे हे आला, 3 पैकी 2 भाग AD च्या, म्हणजेच तो AG आला. AG इक्वल्स टू 2/3 टाइम हे सोडवलं, आपल्याला AG इक्वल्स टू 8 मिळालं. जर तुम्हाला असं विचारलं फाइंड DG, आता हे ऍक्च्युअली विचारलेलं नाही बरं का, हे फक्त सांगतो DG. मग DG कसं काढणार, DG इज इक्वल्स टू, हे DG बघा एवढा DG इक्वल्स टू 1/3 टाइम्स ऑफ AD. कळतंय का बघा, ही जी पूर्ण AD आहे तिची 1/3 म्हणजे 3 पैकी 1 भाग ही GD आहे, DG किंवा GD. मग ती कशी येईल बघा, 1/3 इंटू AD किती टोटल AD तर आपण आता फाइंड केली 12, ही 12 आहे, म्हणजे 3 1 जा 3 4 जा म्हणजे किती आलं 4. मग एक कळलं का तुम्हाला, बघा बरं इथे का लक्षात बघा, ही टोटल किती बघा, ही टोटल AD 12 आहे, ही टोटल 12 आहे, 12 त्यातले हे दोन भाग गेले, 12 चे दोन भाग म्हणजे 8, हे 8 आणि उरलेला हा भाग DG 4 आला, म्हणजे हा 4 म्हणजे 8 + 4 12 तेच आलं. म्हणजे इथे दोन भाग घ्यायचे, 4 4 चे 3 तुकडे, 4 3 12, त्यातले दोन भाग 4 2 8 आणि इथला एक भाग 4, म्हणजे 4 8 + 4 12, दॅट इज 12 हियर. कळलं सर्वांना, चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. Now see the next question. In a trapezium ABCD, see this one is a trapezium ABCD. हा ABCD एक trapezium आहे, ABCD segment AB is parallel to DC बघा, ही आणि ही पॅरलल आहे, BD is perpendicular to AD. BD ही बघा, ही BD या AD ला परपेंडिक्युलर असा, म्हणजे इथे 90 डिग्री बनला. नंतर काय दिलंय, AC परपेंडिक्युलर टू BC, AC आणि ही BC म्हणजे ह्या दोन बघा, ह्या दोन ज्या आहे AC परपेंडिक्युलर टू BC म्हणजे ह्या दोन परपेंडिक्युलर. पुढे काय सांगताय, इफ AD इज इक्वल्स टू 15 बघा, ही 15 आहे, BC दिस इज ऑल्सो 15 अँड AB 25, ही टोटल AB किती आहे, ही 25 आहे बघा, AB 25. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD, या ABCD ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे, बरोबर. आता बघा बरं का, इथे थोडं सिंपल लॉजिक वापरायचं. आपल्याला ह्याचा एरिया म्हणजे एरिया ऑफ ABCD म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियम फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट, म्हणजे हाफ इंटू म्हणजे 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स सम ऑफ लेंथ ऑफ. मग बघा ह्याची लेंथ प्लस ही लेंथ, म्हणजे आपल्याला ह्याच्यासोबत ही तर दिली, आपल्याला ही काढावी लागेल, ही AB प्लस DC इंटू हाईट म्हणजे ही काढावं लागेल, अशी हाईट, ही एवढी लेंथ, ही हाईट काढायची किंवा ही हाईट असं, कळते ना, ही हाईट म्हणजे हाईट पण फाइंड करायची. एकदा हाईट मिळाली आणि ही मिळाली की ह्या दोन्हींवरून आपण एरिया काढू शकतो, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. ओके. आता बघा, आता सगळ्यात महत्वाचं काय करायचंय, इथे आपण हा ट्रायंगल घेऊ ACB. आता बघा बरं का, ACB मध्ये ही दिली आहे, ही दिली आहे, ही तिसरी काढायची आपल्याला. कसं करता येईल बघा बरं, हे असं ते ऍक्च्युली, हा ते मी डॉटेड दाखवलं, हा ऍक्च्युली आपल्याला इथे एक असा हाईट काढावी लागणार आहे, हाईट. इथे कन्स्ट्रक्शन करून घेऊ आपण, कन्स्ट्रक्शन काय म्हणायचं, ड्रॉ CE आणि DF, ड्रॉ सेगमेंट CE परपेंडिक्युलर, ही CE अशी परपेंडिक्युलर AB ला, परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB अँड बघा CE जे आहे हे असं असं CE इथे हे परपेंडिक्युलर, CE परपेंडिक्युलर कोणाला AB ला, आणि तसं सांगा A' E' B, A' E' B. नंतर
सीई झालं. आता त्याच्यानंतर इथे बघा हे डीएफ, मग डीएफ अँड सेगमेंट डीएफ परपेंडिक्युलर. हे डीएफ काय परपेंडिक्युलर कुणाला AB ला, परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. इथे सुद्धा काय येईल सांगता आपल्याला A डॅश F डॅश B, म्हणजे कोलिनियर आहे तिन्ही पॉइंट AFB. आता बघा बरं इथे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता आपल्याला प्रूफ बघायचं आहे किंवा सोल्युशन म्हणून आपण त्याला. सोल्युशन मध्ये काय करायचं पहिलं बघा. आता आपल्याकडे काय ह्याचा विचार नंतर करू आपण. हे आता फक्त हा ट्रायंगल घ्या ACB. इन राईट अँगल ट्रायंगल ACB, इन राईट अँगल ट्रायंगल ACB. ह्या ACB मध्ये पायथागोरस वापरू. ही आणि हिच्यावर ही तिसरी काढता येईल AC. मग इथे म्हणायचं बाय पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरम काय सांगतं ते बघा. AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इथे बघा AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. यांचे पायथागोरस वापरला. चला AB स्क्वेअर किती 25, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर किती आहे AC माहित नाही तसंच ठेवा. AC square plus what is the value of BC? BC is 15, its square. Then take 25 square is 625 is equals to AC square plus 15 square is 225. Then C, take this here. Therefore 625 minus, take this here 225, and that is equals to C here, and that is equals to AC square. Therefore AC square is equals to, we got AC square is equals to काय मिळेल मग आपल्याला याच्यातून हा मायनस झाला म्हणजे 004 म्हणजे 400. दॅट इज वी गॉट हिअर 400. AC चा स्क्वेअर आला. देअरफॉर AC त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 400 चं किती येईल 20 युनिट्स. म्हणजे आपल्याला AC मिळाला. ही AC किती मिळाली 20 मिळाली. AC वी गॉट AC इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर नाही दिला, नो युनिट, युनिटच नाही फक्त 20 घ्या, 20 युनिट्स असं. आता AC मिळाली, ही पण मिळाली. आता आपण काय करूया इथे आपण असं करूयात. आता इथे हा जर आपण बेस पकडला बघा बरं का, ट्रायंगल कोणता फक्त एवढाच विचारात घ्या. हा एवढा ट्रायंगल असं इकडे, हा असं, हा एवढाच ट्रायंगल. ह्याच्यामध्ये हा बेस आणि ही हाईट, किंवा जर ह्याला बेस घेतलं हा बेस तर ही हाईट, म्हणजे बेस इंटू हाईट. इथे म्हणा एरिया ऑफ ट्रायंगल ACB, area of triangle ACB is equals to half times base into height. हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता बेस काय याचा, काही जणांना वाटेल हा बेस, अरे हा बेस तर नंतर ह्याला हाईट ही लागेल. मग हा जर बेस घेतला तर ही हाईट लागेल. तर सुरुवातीला आपण काय करू, हा बेस घेऊ आणि ही हाईट घेऊ. हाफ इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे बेस काय BC, हाफ इंटू बेस BC इंटू हाईट काय AC, हाईट इज AC. आता बघा बरं का, हाफ इंटू बेस BC किती बघा बरं बाळांनो, BC 15 टाकून द्या इथे, 15 इंटू AC किती आहे 20, हा AC इथे टाकून द्या. मग आता बघा 2 1 चा 2 10 चा म्हणजे 15 10 चा 150, म्हणजे आपल्याला किती मिळाला 150 स्क्वेअर युनिट्स. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ACB मिळाला. एरिया ऑफ ट्रायंगल ACB बघा बरं, ACB किती आहे, we got ACB is equals to 150. बघा ACB चा एरिया मिळाला 150. पण आपण हे एका अँगलनं काढलं, एका बाजूने. बघा जसं आपण घराला एका बाजूने बघितलं, समोरच्या बाजूने बघितलं तर आपल्याला वेगळं दिसतं. मागच्या साईडनं त्याला बघितलं घराला तर ते वेगळं दिसेल. कळतंय का. एखाद्या व्यक्तीला जर आपण पुढच्या बाजूने घर दाखवलं आणि दुसऱ्या वेळेस तो 5 वर्षानंतर आला आणि त्याला मागच्या बाजूने दाखवलं, त्याला लक्षात येईल का ते, कारण समोरचा व्यू वेगळा आणि मागचा व्यू वेगळा, बरोबर आहे. तसं ट्रायंगलच्या एरियाला आपण 2 अँगलने बघतोय. पहिल्या याच्यात काय बघितलं, हा बेस आणि ही हाईट, बरोबर आहे. आता हा बेस आणि ही हाईट, एरिया तोच राहणार आहे. मग आता ही हाईट मी देत दाखवतो बघा, सी दिस हाईट. देन एरिया ऑफ ट्रायंगल ACB. नाव किंवा इथे म्हणूया ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल ACB इज इक्वल्स टू, बघा बरं ACB कुठे, हा ACB. मग एरिया कोणता ACB चा एरिया कसा आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता बेस काय AB, हाफ इंटू बेस आहे AB इंटू, बघा हाफ इंटू बेस आहे AB इंटू हाईट किती आहे CE, हाईट काय आहे CE आहे. आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ACB काय बघा,
एरिया ऑफ ट्रायंगल ACB हा एरिया ऑलरेडी काढलाय. ACB चा एरिया किती 150. इथे टाकून द्या. ACB आहे 150. ACB चा एरिया 150 इज इक्वल्स टू इथे 1/2 इंटू AB किती AB इंटू C. AB किती बघा बरं ही AB आहे 25. मग AB आहे 25 इंटू C किती बघा CE ही CE आहे इथे CE म्हणजे आपल्याला आता CE मिळेल ह्याच्यातनं. बघा हे सगळ्या माहितीत फक्त ही माहित नाही मग ही मिळून जाईल. आता ह्यांना इकडे आणा. चला 150 इकडे अपॉनचा हा इकडे मल्टिप्लाय इथे डिव्हाइड इकडे मल्टिप्लाय इंटू इकडे मल्टिप्लाय इकडे डिव्हाइड अपॉन 25 अँड दॅट इज इक्वल्स टू काय उरलं CE. मग आता 25 1 जा 25 6 जा 25 सक 150 25 6 जा 150 मग 6 2 जा 12 म्हणजेच आपल्याला देअरफॉर CE इज इक्वल्स टू किती मिळालं 6 2 जा 12 युनिट्स द्यायची गरज 6 2 जा 12 म्हणजे CE आला आपला. CE म्हणजे कळलं का काय आलं ही हाईट आली बघा ही हाईट CE किती आलं 12. बघा ही हाईट मिळाली. आता बघा आपल्याकडे हाफ इंटू सम ऑफ लेंग्थ ऑफ पॅरलल साइड्स ही साइड्स प्लस ही साइड्स आणि इंटू हाईट त्यातलं ही मिळाली हाईट मिळाली फक्त ही राहिली आता DC बरोबर आहे. पण DC कशी काढणार आता बघा DC त्यासाठी आपण काय करणार आता इथे पायथागोरस वापरू. इथे जर पायथागोरस वापरलं तर आपल्याला ही मिळेल बरोबर आहे. मग ही जेवढी असेल सिमिलरली ही पण तसंच आहे बघा जसं इथे हे 12 तसं ही पण एवढी 12 ही 20 ह्याचं नाही बरं का हे 20 इकडे ह्याचं आहे. मग बघा ही जर 12 तर ही सुद्धा 12 मग ही 12 आणि ही 15 मग ही 12 आणि 15 तसं 12 आणि 15 मग ह्याचं जे येईल आन्सर सेम ह्याचे ते परत प्रूव्ह करायची गरज नाही. जेवढं BE किंवा EB येईल सिमिलरली वी कॅन फाइंड AF इज इक्वल्स टू तितकं वी कॅन प्रूव्ह ह्याचं जेवढं तेवढंच असेल. मग आपल्याला ही पाहिजे ही मग हिच्यावरून आपण ही सांगू शकतो ही आणि ह्या इक्वल ह्या दोन बरोबर आहे. पण अगोदर ही काढावं लागेल ह्याच्यावरून ही सांगितली जाईल मग ही समजा 5 तर ही 5 म्हणजे 10 मग ह्या 25 मधून 10 गेले म्हणजे 15 उरेल असं कळतंय. मग हिच्यावरून ही सांगू आपण ह्या दोन इक्वल हा जर पॅरलेलोग्राम असेल तर ह्या दोन इक्वल मग ही मिळाली संपलं कळलं का. चला आता पहिलं हे फाइंड करू B. मग CEB इन राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल CEB बरोबर CEB या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थेरम आता पायथागोरस थेरम काय सांगतं CB स्क्वेअर इज इक्वल्स टू किंवा त्यालाच म्हणा BC स्क्वेअर इज इक्वल्स टू CE प्लस EB स्क्वेअर CE प्लस EB चा स्क्वेअर इज इक्वल्स टू चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता BC स्क्वेअर किती BC दिली आहे 15 चला 15 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू C स्क्वेअर C किती आहे CE 12 आली ठीक आहे CE 12 चा स्क्वेअर प्लस आता B चा स्क्वेअर B किती बघा बरं B इथं फाइंड करायची तसंच ठेवा EB म्हणजे B स्क्वेअर. आता हे ह्याचं काय येईल 225 इकडचा 12 चा स्क्वेअर 144 इकडे आला -144 अँड दॅट इज इक्वल्स टू काय उरला BE स्क्वेअर. चला तर मग आता ह्याच्यातनं जर ह्याला मायनस केलं तर किती उरेल 5 - 4 1 म्हणजेच बघा देअरफॉर BE स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 - 4 इथे आला 1 इथे 12 मायनस किंवा ह्याच्यात 22 - 14 किंवा 12 - 4 किती येतील बघा 8 आणि 1 - 1 0 म्हणजे 81 आलं ह्याचा सबट्रॅक्शन 81. देअरफॉर B किती येईल मग BE इज इक्वल स्क्वेअर रूट घेतलं तर 9 BE किती आलं 9 म्हणजेच बघा आपल्याला ही 9 मिळाली 9. सिमिलरली वी कॅन फाइंड धिस AF इज इक्वल टू 9 इथेच म्हणू आपण सिमिलरली वी कॅन फाइंड पण तशीच फाइंड करू शकतो कोणती जशी BE 9 तसं AF सुद्धा 9 फाइंड AF इज इक्वल्स टू 9. चला B आणि AF दोन्ही मिळाले आता ही 9 ही 9. आता बघा बरं का आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला हा काही भाग कट करावा लागेल हा तरच ते गणित बसेल ह्याच्यामध्ये. आता बघा आपल्याला एरिया काढायचा ना ट्रॅपेझियमचा. आता बघा मला इथे
काय करता येईल बघा, बी. आता आपल्याला काय फाइंड करायचं, हे एफ ई काढायचं. म्हणजे आपण असं करू, ए बी इज इक्वल्स टू बघा, ए बी इज इक्वल्स टू, हा ए बी काय, ए बी म्हणजेच ए एफ प्लस एफ ई प्लस एफ ई बी, ए एफ प्लस एफ ई प्लस बघा ए एफ प्लस एफ ई प्लस ई बी प्लस ई बी. ह्याला काय, ए डॅश एफ डॅश ई डॅश बी, ए डॅश एफ डॅश ई डॅश बी असं आलं. आता याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा चला. तर मग आता ए बी किती, ए बी 25, द्या टाकून इथे 25, हे 25 हा. मग आता 25 इज इक्वल्स टू ए एफ किती आहे 9, इथे द्या टाकून 9 प्लस एफ ई किती आहे माहित नाही, तेच फाइंड करायचं, एफ ई प्लस बी किती आहे, बी 9. लेंथी क्वेश्चन आहे हा, पण सिंपल आहे, फार काही अवघड नाही त्यामध्ये. आता बघा 9 प्लस 9 18, इकडे गेल्यावर मायनस 18 ह्याच्यातनं गेले म्हणजे 7 उरतील. म्हणजेच एफ ई किती आलं, डायरेक्टली लिहितो मी 7 आलं बघा. आहे आता हा एफ ई आला 7. जर एफ ई हा आला एवढा 7, हा एवढा एफ ई 7, तर डीसी सुद्धा 7. इथे सांगायचं डी एफ ई सी इज ए पॅरलेलोग्राम. बघा ना, ही हिला पॅरलल, ही आणि ही पॅरलल. मग इथे असं डायरेक्टली सांगा, डीसी पॅरलल टू एफ ई, डीसी पॅरलल टू एफ ई. लक्षात घ्या, ही डीसी, डीसी पॅरलल टू एफ ई गिवन, आणि डी एफ पॅरलल टू सी अँड डी एफ पॅरलल टू सीई, डी एफ पॅरलल टू सी, ह्या दोन पॅरलल. देअरफॉर मग काय झालं, हा डी एफ ई सी, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल डी एफ, हा डी एफ ई सी, डी एफ ई सी इज अ पॅरालेलोग्राम. हा झाला पॅरालेलोग्राम. मग देअरफॉर आता बघा, मग त्याची डीसी किती येईल, एफ ई इतकी येईल. देअरफॉर डीसी इज इक्वल्स, ही डीसी किती आली, एफ ई इतकी. डीसी इज इक्वल्स टू एफ ई अँड दॅट एफ ई 7. म्हणजेच आपल्याला डीसी किती मिळाली आता, 7. किती सिंपल झालं बघा बरं. आता आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळाल्या बघा. सम ऑफ पॅरलल साइड्स, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. बघा ही आणि ही पॅरलल साइड ती मिळाली, आणि ही पॅरलल साइड मिळाली, हाईट पण मिळाली 12. मग इथे म्हणायचं एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD. इथे म्हणा एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, कोणता ट्रॅपेझियम आहे, ABCD. बघा ABCD is equals to half into sum of parallel sides, sum of parallel sides into height. आता बघा half into sum of parallel sides. Parallel side कोणते आहे बघा, ही DC आणि ही AB. इथे म्हणायचं AB आणि दुसरी कोणती पॅरलल AB ला, DC. AB प्लस DC या पॅरललची बेरीज इंटू हाईट. हाईट काय, C इंटू सी. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, हाफ इंटू AB प्लस DC काय, AB दिली आहे 25, हे 25 प्लस DC किती आहे 7 इंटू C म्हणजे ही हाईट, C किती आहे 12 इंटू 12. मग बघा आता 2 1 जा 2, 2 6 जा 12. याचं किती आलं 25 प्लस 7, हे आलं 32 इंटू हा 6. चला मल्टिप्लाय करा, 6 2 जा 12, कॅरी 1, 6 3 18 प्लस 1 19, 192 स्क्वेअर युनिट्स. बघा किती लेंथी क्वेश्चन आहे हा, पण फार काही अवघड नाही. काय करायचं तेवढं समजून घ्या. आपल्याला काय काय पाहिजे होतं, आपल्याला पाहिजे होतं AB, हे बघा AB DC आणि C, AB DC आणि C. बघा AB पाहिजे होता आपल्याला, AB DC हवा होता, आणि CE म्हणजे ही हाईट हवी होती, म्हणजे ही आणि ही साईड ही तर ऑलरेडी दिली, म्हणजे आपल्याला ही आणि ही हवी होती, बरोबर आहे. आपण काय केलं, आता सगळ्यात पहिलं आपल्याला असा ट्रायंगल दिला ना, मग आपण काय केलं, याचा हा बेस दिला होता, हा बेस आणि ही असं. तर इथं पायथागोरस यूज केला आपल्याला ह्याच्या आणि ह्याच्यावरून. बघा ह्या दोन साइड्सवरून आपल्याला तिसरी मिळाली ही 20. नंतर आपण काय केलं, इथं एरिया ऑफ ट्रायंगल काढला, म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे बेस इंटू हाईट केली तर आपल्याला एरिया कोणाचा मिळाला, ह्या ट्रायंगलचा, ह्याचा एरिया मिळाला. बेस इंटू हाईट, ह्या ट्रायंगलचा एरिया मिळाला. बघा ना, हा बेस आणि ही हाईट, एरिया काढून घेतला आपण. काय आला एरिया, एरिया इथे आला बघा, ACB चा हाफ इंटू बेस इंटू हाईट करून हे मिळालं 150. इथे आला एरिया बघा.
मग हा एरिया आला एकदा, नंतर आपण परत एका अँगलनं बघितला त्यावेळेस आपल्याला हा बेस आणि हाईट दिसली. आता दुसऱ्या अँगलनं हा बेस आणि ही हाईट बघा बरं, AB आणि C, AB इंटू सी हे आलं. मग आता बघा ACB किती, एरिया ऑफ ट्रायंगल ACB, ACB बघा ACB ह्याचा एरिया काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता बघा ACB किती आहे, ACB 150, ACB इज इक्वल टू हाफ इंटू AB इंटू C, AB किती आहे, AB आहे 25, हे 25 इंटू C किती आहे, C तर माहित नाही तसंच ठेवलं. हे सॉल्व्ह केलं आपल्याला ही हाईट मिळाली C. कळतंय? म्हणजे बघा एका अँगलनं बघितलं, हाफ इंटू बेस इंटू हाईट मधून एरिया मिळाला आणि त्या एरियाचा वापर केला. मग हाईट आणि बेस, मग बेस माहित नव्हता, बेस फाइंड केला, सॉरी बेस माहित होता, हाईट फाइंड केली, ही हाईट C मिळाली इथे CE. आता ही C आली आपल्याकडे बघा, CE एवढी, आणि ही ऑलरेडी आहे ही, आणि ह्या दोन वरून आपण ही फाइंड केली 9 पायथागोरस. ही जशी आली 9 तसंच सिमिलरली वी कॅन फाइंड दिस ऑल्सो. ही जर 9 तर ही 9, टोटल किती आहे 25 मधनं हे 9 कट केले तर उरला 7, ते हे हा तर काय पॅरेललोग्राम, मग हा 7 तर ही साईड 7. मग झालं आपल्याला बेस मिळाला, आपल्याला ही साईड मिळाली 7, ही 7 आणि हे ऑलरेडी आपण काढली ही C12. म्हणजे आपला फॉर्म्युला काय, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. पॅरलल कोणती, AB प्लस DC इंटू C. मग बघा ह्याच्या व्हॅल्यू टाकले हाफ, तसंच AB ची व्हॅल्यू किती आहे 25 इथे, प्लस DC किती आहे 7 इंटू C किती आहे C12 इथे दिली. त्याला सॉल्व्ह केलं 192, विच इज द आन्सर. चला पटपट लिहून घ्या बाळांनो, थोडंसं रिवाईज करा. कळलं नसेल तर व्हिडिओ परत पॉज करून परत मागे घेऊन बघा, तुम्हाला नक्की कळेल. ओके, थँक्यू स्टुडंट्स.